जीवनशैली बदलली आहे, तर ह्यामध्ये अग्निहोत्र हे प्रभावी ठरतं का? बायबलपासून कुराण शरीफमध्ये सुद्धा अग्निहोत्र सांगून ठेवलेला आहे. हा वैदिक पंडितांनी वेदांचे डेलिबरेटली चुकीचे अर्थ लावले. देवाला मानणं म्हणा किंवा देवाचं करणं म्हणजे काय? कुठल्याही देवतेनं बळी मागितलेला नाही. वेदांची स्पष्ट आज्ञा आहे. एस्पेशली लिंगायत लोक स्वामींच्या अंगावर धावलेले आहेत. किंवा म्हणा, खंडोबा म्हणा, बरोबर. म्हणू नका. इफेक्ट इज बाउंड टू बी देअर. अग्निहोत्राची सुरुवात ही कशी, कुठे आणि कधी झाली? हजारो वर्षापूर्वी भगवान दत्तात्रय आणि भगवान परशुरामांना इथं श्रीविद्या दिलेली आहे. थांबले की डोळेच पांढरे होतात. ते चैतन्याचं केलंच काय तू? खवळलेल्या समुद्रातून परमात्मा घेऊन जाऊ शकतो, पण उंदरीत बसायची तयारी पाहिजे. नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रुती. आज आपण एका अशा गोष्टीवर बोलणार आहोत जी हजारो लोकांच्या आयुष्यात बदल घडवत आहे, अग्निहोत्र. पण प्रश्न असा आहे, अग्निहोत्र केल्यामुळे खरंच आयुष्यात बदल घडतात का? अनेक लोकांनी असं सांगितलेलं आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल घडले, म्हणजे मानसिकदृष्ट्याही आणि आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा. बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की अग्निहोत्राची सुप्त स्वरूपात सुरुवात श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे प्रथम केलेली आहे. त्यामुळे अग्निहोत्र म्हणजे काय, अग्निहोत्राचा मानवी जीवनावर पडणारा सकारात्मक परिणाम, मानसिकदृष्ट्या ते कसं मदतगार आपल्याला ठरतं, आणि स्वामी समर्थ अग्निहोत्राचे प्रणेते सुद्धा कसे आहेत, ह्या आश्चर्यकारक गोष्टी आज आपण आपल्या चर्चेमधून जाणून घेणार आहोत. आणि स्वामी समर्थांचा जो संदेश आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तर हा संदेश, अग्निहोत्र, गुरुपरंपरा आणि शिवपुरी यांचा काय संबंध आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. आज आम्ही आहोत विश्व फाउंडेशन शिवपुरी अक्कलकोट येथे, आणि शिवपुरीचे प्रधान विश्वस्त म्हणजे अग्निहोत्र जो संकल्प प्रकल्प राबवला जातो आहे शिवपुरी येथून, प्रधान विश्वस्त व्यवस्थापक श्री अण्णासाहेब वाले सर आज आपल्यासोबत आहेत. अण्णा, खूप खूप स्वागत आपलं मनसोक्त गप्पा. संस्थेतर्फे मी तुमचं स्वागत करतो. आत्ताच मगाशी प्रेक्षकांना जसं मी सांगितलं, हे अनेक प्रश्न पडलेले आहेत. आज ताणतणाव आहे मानसिक जीवनामध्ये, प्रत्येकालाच आहे. म्हणजे देश काळ याचं काही त्याला बंधन नाही, आणि जे बदललेल्या आपल्या लाईफ डिसऑर्डर्स म्हणा की जीवनशैली बदलली आहे, तर ह्यामध्ये अग्निहोत्र हे प्रभावी ठरतं का? आणि अजून एक म्हणजे अग्निहोत्राची सुरुवात ही कशी, कुठे आणि कधी झाली? तर आपण म्हणल्याप्रमाणे मगाशी अक्कलकोट ह्या भूमीतूनच याचं परिवर्तन झालेलं आहे. स्वामी समर्थ हे दत्तपरमध्ये चौथे अवतारी पुरुष, ज्यांनी अक्कलकोटला गुरुगादी स्थापली. आणि त्याच गादीवरती स्वामीच्या नंतर चौथे अवतारी पुरुष परमसद्गुरू श्री गजानन महाराज, त्यांनी याचं पुनर्जीवन केलेलं आहे. म्हणजे ही जी भूमी आहे ही अत्यंत पवित्र आहे. हजारो वर्षापासून इथं अवताराने कार्य केलेलं आहे. आणि ॲक्च्युली माझं म्हणणं तर असं, जिथं पाणी मिळत नाही तिथं अवताराची गरज काय, पण त्या भूमीचं काय महत्त्व असेल ह्याचा मागोवा घेतला तर फार मागं जावं लागतं. बरोबर. तर हजारो वर्षापूर्वी भगवान दत्तात्रय आणि भगवान परशुरामांना इथं श्रीविद्या दिलेली आहे. आणि हे विद्यानगर आहे ॲक्च्युली. विद्यानगरचं प्रज्ञापूर झालं, आणि त्याचं अक्कलकोट. अक्कल हा महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हा फारसी शब्द आहे. स्वामी नेहमी माझा सर खुदा को अक्कल से पहचान. तर आणि जी सुरुवातीची जी इंडिकेशन्स आहेत अक्कलकोट, शेवटची 22 वर्ष जेव्हा कर्दळीवनातून स्वामी प्रगट झाले आणि भ्रमंती करत अक्कलकोटला आले. आणि भारताच्या निम्या कोपऱ्यामध्ये स्वामी समर्थ हे नाव त्यांना अक्कलकोटला मिळालेलं आहे. त्यांनी असं कधी म्हणलं की मला स्वामी समर्थ म्हणा. ॲक्च्युली तर मगाशी म्हणल्याप्रमाणे शेवटची 22 वर्ष त्यांनी अक्कलकोटमध्येच केली, 1856 ते 1878. आणि अवतार स्वामी त्या वडाच्या झाडखाली इथपर्यंत हा इतिहास इकडून तिकडून. पण भविष्याचं दिग्दर्शन अनादिकालापासून घेत असतात. त्यांनी वड निवडला, औदुंबर निवडलेलं नाही. वड इज अ सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक आहे, जिथून वैदिक धर्माचं प्रवर्तन, ज्याचे प्रवर्तक त्याची पूर्वतयारी शेकडो वर्ष आली होती. म्हणून स्वामींनी आपले परमशिष्य बाळाप्पा महाराज यांना धर्मपीठ स्थापलं. दॅट इज गुरु मंदिर बाळापट, जे अखिल विश्वाचं गुरुपीठ आहे.
का दत्तात्रय हे जगाचे अनादिगुरू आहेत हम्म, आणि स्वामींनी अवतार समर्थ आपल्या प्रमुख शिष्याला सर्वस्व अर्पण केलेलं आहे. हम्म, ज्या निजी अवस्थेत दंड, छाटी, कंठमणी, माळ, फक्त फिजिकल फॉर्म चेंज झाला हम्म, आणि ट्रान्झिशन पिरियड असल्यामुळं ती वेळ होईपर्यंत लोकसंग्रह आणि भक्ती मार्गाचा शोध झाला. बर मग गया नाही जिंदा हो म्हणाले. हम्म, येण्या जाण्याला भाजी भाकरी दे आणि असं दे. मग तेव्हापासून अन्नदानाचा आशीर्वाद अक्कलकोटवरती आणि आमच्या संस्थेतर्फे 1944 पासून अन्नदान चालू आहे. बर हं. पण पुढचं दिग्दर्शन करत असताना हम्म, जेव्हा त्यांनी अवतार स्वामीचे काही इंडिकेशन द्यायला सुरुवात केली तेव्हा भक्त लोक घाबरले. हम्म, आमचं कसं व्हायचं म्हणाले. स्वामी काय म्हणले, वडाची मुळी खणत राहा. हम्म, माय बाप ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने पुढे जा. हम्म, वडाची मुळी म्हणजे वेदांचा काना मात्र अग्नि उपासना सांगतो हम्म, आणि माय बाप म्हणजे आपलं ऋषी प्रतिपादित गोत्र जे आहे म्हणजे मूल धर्माकडं मूल ज्ञानाकडे जाण्यासाठी स्वामींनी इंडिकेशन दिलं. बरोबर आणि हे करत असताना पुढचं इंडिकेशन त्यांनी देऊन सद्गुरू बाळापंचायत त्यांचे परमशिष्य सद्गुरू गंगाधर महाराज पीठाचे त्यांची ही समाधी आहे. आणि ही जी 2 कॅरेक्टर आहेत त्याच्या स्वतंत्र व्हॉल्यूम्स आहेत. बरोबर कमिंग टू द पॉईंट, ही ती मूळ अवधूत गंगा अवधूत गंगा हां आणि ज्याच्यासाठी ते 1938 जगाच्या दृष्टीनं साक्षात परमात्मा परम सद्गुरूंच्या दही कृपामध्ये ह्या पीठावरती आहे. बर पण पीठावर येण्याच्या 15 दिवसाअगोदर ही वॉज प्लेस्ड बाय लॉर्ड परशुराम. हम्म, त्यांचे साक्षात गुरु हे भगवान परशुराम जे 10 अवतारातील महाविष्णूंचे एकमेव 6वे चिरंजीव आहेत. दत्तात्रय आणि भगवान परशुराम हे गुरु शिष्यांचं नातं आहे. आणि अक्कलकोट हे मूळ पीठ गाणगापूर, पंढरपूर आणि तुळजापूर ह्या त्रिगुणाचा संगम म्हणून. संगम नाही, केंद्रबिंदू सेंटरला केंद्रबिंदू. हे ऊर्जा स्थान आहे हां जिथून हे मुक्तीचं स्थान आहे, जिथून अखिल विश्वाला आता संदेश दिला गेलेला आहे. आणि खरंच ही माहिती अद्भुत आहे. जसं मी मगाशी म्हणाले की स्वामींनी सुरुवात केली अग्निहोत्राची सांकेतिक रूपात, असं मी म्हटलं प्रेक्षकांना. कारण अग्निहोत्राची सुरुवात अक्कलकोट आणि शिवपुरी आता त्याचं प्रधान केंद्र बनलं. म्हणजे स्वामींनी कशी सुरुवात केली ते आम्हाला असं सांगतो, हं, ध्येय सोडायच्या 15 दिवस अगोदरची गोष्ट आहे. बर संध्याकाळची वेळ आहे, हं, त्यावेळी ते दुधणीला गेलते. हं, संध्याकाळी वडाखाली आल्यानंतर कोणालाही काही बोलले नाहीत, उठले. बुधवार पेठेमध्ये हं, एक लिंगायत स्वामीची समाधी आहे, बर तिथे जाऊन बसले. सकाळी भक्त लोक आले हुडकत. पहिल्या 700-800 गाईच्या गोऱ्या आणायला लावल्या, 700-800 गाईचं तूप आणायला लावलं, सगळं शिवलिंगावरती रचायला लावलं आणि द्या पेटवून म्हणून सांगितलं. हं, बेसिकली हे परंपरेच्या विरुद्ध होतं. बरोबर आहे. आता सुद्धा आमच्या डोक्यात धर्माबद्दल काही कॉन्क्रीट कल्पना आहेत, जे काय परंपरेनं आलंय हो. खरं खोटं वी डोंट नो. पण नॉर्मली भीतीपोटीच करत असतो आपण. म्हणजे एकदा सत्यनारायण करून टाका म्हणजे दिवस वर्षभर खटखट नको. वी आर फुलिंग अवर सेल्फ. सुट्टीचा अबाधित नियम आहे, जे पेरतं तेच उगवत. बरोबर तेव्हाही ते झालं, अख्ख्या अकळूमध्ये कल्लोळ उठला. हं, एस्पेशली लिंगायत लोक स्वामींच्या अंगावर धावलेले आहेत. हं, पण समोर गेल्यावर त्यांच्याकडे बघायचं थरथर काबल आले. पण ॲक्च्युली सद्गुरूंना ही क्रिया करायचीच असते. सिक्रेट हॅज टू बी रिव्हील्ड. याला संकेतही म्हणू शकतो. हां, म्हणून एका छोट्या मुलाला त्यांनी मोटिवेट केलं. त्याने जाऊन विचारलं स्वामींना, तुम्ही काय करता? लगेच उत्तर दिलं, आम्ही यज्ञ करतो, यज्ञ. लिंग देहाचा यज्ञ करतो. दॅट वॉज द आन्सर. 2-2.5 दिवस ते प्रचंड पेटलं होतं. 3ऱ्या दिवशी ते भस्म बाजूला केलं. तेव्हा त्यामध्ये एक इंडिकेटिव्ह काय झालं माहिती आहे का, जेव्हा स्वामींनी समाजात हे कवल्या लोक कोण नारळ टाक, कोण तूप टाक, कोण तांदूळ टाक, कोणी सुपारी आणून टाकल्या. स्वामींनी इंडिकेटिव्ह काय केलं असेल, ती सुपारी तेवढी काढून बाहेर टाकली. कारण सुपारी हे यज्ञीय द्रव्य नाही आहे. नाही हां हां, आणि 3ऱ्या दिवशी ते भस्म बाजूला ते शिवलिंग जे काळं पाषाण होतं ते कस्तुरी सॅफ्रॉन कलर झालं होतं. नॉर्मली कसं असतं, अवतारी पुरुष केवळ चमत्कार, परमात्मा चमत्कारसाठी अवतार घेत नाही. चमत्कार येण्यासाठी जस्ट अट्रॅक्टर्स. बरोबर आहे. ऑल द वे पुण्याहून तुम्ही अक्कलकोटला असता ना, हो त्यामध्ये आमची मखलाशी अशी आम्ही कुठल्याही गर्दीच्या दुसऱ्या देवाला गेलो असतो. पण आम्ही कुठेही गेलो तर पुण्याला तुम्हाला उचलून ठेवणार आहे का कोण? तुम्हाला कुठेतरी ऍक्शन घ्यावं लागेल. बरोबर. स्वामीनं सांगतो की लिंग हे ज्योतीचं प्रतीक आहे, ज्याला आपण ज्योतिर्लिंग म्हणतो. ज्योतिर्लिंग. शाळुंकाही येत नाही. हं. अग्नीचं पर्यायी स्वरूप म्हणजे शिवलिंग. अग्नीचं पर्यायी स्वरूप म्हणजे शिवलिंग. हवन मन झाला म्हणून अभिषेकाला, बर आहुती बंद झाली नैवेद्याला. हं. इथे दाखवून खात बसलोय आणि मागत बसलोय, रिटर्न काहीच नाही. हो त्यामुळे जी आत्ताची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यांना तिकडं ओळवायचं होतं, खरंय. मूळ धर्माकडे ज्ञानाकडे व्हायचं. कारण या जगाचा नियम आहे, ह्या जगात दिल्याशिवाय काही मिळत नाही. हं. खरंय अगदीच. देवान भाव येताने न ते देवा भाव येता परस्पर. गीतेचा 3रा अध्याय हं. भगवान म्हणतात
निसर्गाला दिवशी निसर्ग कॉस्मॉस अनलेस यू गिव्ह कॉस्मॉस कॉस्मॉस आता नुसता वनवेच आहे, हम्म. रिटर्न काय. त्यामुळे आपण ह्या परिस्थितीला आता आणि त्याच वेळेला पुढचं दैदीप्यमान शस्त्र अग्निहोत्र आपल्या हातात दिलं गेलेलं आहे. म्हणजे ते अग्निहोत्रच होतं, येस, सांकेतिक सांकेतिक अग्निहोत्र. अग्निहोत्र. कारण महापुरुष सांकेतिकच करतात, कारण त्याला अजून वेळ असतो पुढचा. त्याची आधी जेव्हा कशाची सुरुवात नव्हती तेव्हा ते इंडिकेट केलेलं आहे. बरोबर आहे. आणि श्रीनी तर 1944 साली प्रतिज्ञा घेतलेली आहे, मी श्रुतींचं बनवलं गुरुदक्षिणा म्हणून. हा. म्हणजे तो काय कन्सेप्ट असेल ते परिमितीच्या पलीकडचं आहे ते. नाही, आज खरं ह्या पृथ्वी तलावरती अशी एकही भूमी नाही जिथे अग्निहोत्र पोहोचलेलं नाही. अगदी खरं आहे, अगदी हे आमचंच आहे, पण आम्हाला माहिती नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात, आणि ते आपलं म्हणून मिरवतात. आणि तिकडून आल्याशिवाय आम्ही ऍक्सेप्ट करत नाही. हो, ही आमची बरोबर. वैचारिक गुलामगिरी आहे. बरोबर आहे. हा. ज्या भूमीताला हे शिवपुरी आहे त्याला अप्पर कैलास म्हणले. ज्या समाधीचं दशक ते महाराजांचे जनकपिता स्वामी शिवानंद योगी जे साक्षात शिव अवतार आहेत. ती वॉज नाद ब्रह्माचे पर्वत होते. बरोबर. काय म्हणजे झोपेत सुद्धा श्वासावरती ओंकार ऐकू यायचा. मुळामध्ये शिव ह्या शब्दाचा अर्थ वेदाप्रमाणे अग्नी असत, दॅट एनर्जी. वेदाप्रमाणे अग्नी, प्रकाश म्हणजे अग्नी. प्रकाश म्हणजे हा. अग्रे नैती इति अग्नी, जो अग्रस्थानी नेतो तो केवळ अग्नी आहे. इनफॅक्ट त्या पंचमहाभूतामध्ये अग्नी हे एकच एलिमेंट आहे, ती शुद्ध आहे. बाकी सगळी वाट लागली. शुद्ध आहे. आणि यांना आपण असं म्हणू You की cannot pollute the fire. जाज्वल्य पण आहे, समोर पाहू शकतो. नाही ते तर आहेच, त्याची 3 रूप आहेत. कोणती ती आणि जाणून घ्यायला आवडेल. पहिलं म्हणजे पंचमहाभूत अग्नी हे एकच अनपॉल्युटेड आहे. बरोबर. त्याचा दुसरी क्वालिटी अग्रे नैती इथे अग्नी, जो अग्रस्थानी नेतो तो केवळ अग्नी आहे, अग्नी आहे. हा. अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल लॉ. ओके. हा. आणि या पंचमहाभूत अग्नीने असं कुठलंही स्थान नाही आहे. हम्म. जी चेतना ज्याला म्हणतात एनर्जी, इथं सुद्धा आहे ना जठर अग्नी आहे. बरोबर. अगदी. आणि ती जी चेतना आहे त्या ऊर्जेचाच आपण हे जेव्हाचा व्यवहार चालू केला आहे. आणि अनफॉर्च्युनेटली आहे निसर्गाच्या वैदिक पद्धतीमध्ये आम्ही विसरून गेलेलो. अगदी. काय मधल्या काही काळामध्ये यज्ञामध्ये विशिष्ट गोष्टी अशा घडायला आल्या की अर्थाचे अनर्थ झाले वेदांचे. काय आणि त्यात म्हणजे नको त्या गोष्टी हत्या मित्या, हो. मग ते विच इज नॉट अलाउड. थोडक्यात तुम्ही आता इंडिकेट करतायत बळीबद्दल. एक्झॅक्टली. तो यज्ञ जी सोपा आहे. समोरची विधी दिसते ना, बरोबर. 1969 हा सोमयाग झाला श्रौतम आहे. बर. याचं वैशिष्ट्य काय आहे, हा भगवान बुद्धांच्या नंतर प्रथम झाला 2500 वर्षानंतर. बापरे. ज्या यज्ञामध्ये कुठल्याही प्रकारचा बळी दिला, किलिंग वॉज नॉट अलाउड. अहिंसक, अध्वर, वेद प्रतिपादित, ह्याचा स्पष्ट अर्थ आहे ही सत्ययुगाची घोषणा आहे. ह्याचा स्पष्ट अर्थ असा आहे हे एक्सपायर्ड डेटचं मेडिसिन चालत नाही, मूळ उपासनेकडे वळवलेलं आहे. तिची प्रचिती दिला. हा यज्ञ जेव्हा चालू होता मागं जे समाधी स्थान दिसतं तिथे 4 चबुतरे आहेत. पूर्वी झोपड्यात हट्स वेअर देअर. आता हे अग्नी संस्कार परमसद्गुरूंचा 6 दिवस वास्तव्य तिथं होतं. बर. थाउजंड्स ऑफ पीपल जगाच्या कानावर तिथं पाऊल ठेवायला जागा नव्हती. आणि 3ऱ्या दिवशी ती अलौकिक घटना घडलेली. साक्षात यज्ञ भगवान शंकर काशी विश्वेश्वर फकीराच्या विषयात प्रकट झालेले आहेत. अद्भुत. परिचय 3 वाक्यात दिलाय. हम काशी से आए हैं, अहम काशी तो आगता. हे संस्कृत मध्ये पण 3 वाक्य झाले. आणि हिंदीत विचारले हमें यहाँ स्थान आहे क्या. देवतांचं अधिष्ठान कुठं असतं तिथं कुठल्याही प्रकारचा हिंसा व्हायलन्स होत. कुठल्याही देवतेनं बळी मागितलेला नाही. वेदांची स्पष्ट आज्ञा आहे, अनागो हत्या वैभीमा. निरापराध प्राण्यांची हत्या करणं महाभयंकर पाप आहे. पाप. भगवान बुद्ध आणि भगवान महावीर हे 2 समकालीन अवतार झाले आणि त्यांनी अहिंसो परमा धर्माचाच पुरस्कार केला. कारण त्यावेळेला यज्ञातनुसार हा एपिकवर येते. हा वैदिक पंडितांनी वेदांचे डेलिबरेटली चुकीचे अर्थ लावले आणि केवळ भोगवृत्तीवरती यज्ञात हिंसा घुसळला गेला. अपभ्रंश झाला म्हणू शकतो का? ज्याला शब्दच्छल म्हणतात, ज्याचं ज्वलंत उदाहरण तुकारामाने झाडलेलं आहे. नाश केली शब्दज्ञाने, अर्थ लोटली पुराणे. काय वेदांचा तो अर्थ आम्हाचाचे ठावा, येऱ्याने भार माती व्हावा. तुम्ही जर चांगलं करत नाही निदान वाईटही करू नका. बर. माझ्या भाषेत सांगायचं, बॉम्बे पुणे हायवे खराब झाला हे डायव्हर्शन देतात. हे डायव्हर्शन 2500 वर्षाचं आहे. 1944 हा युगांतराचा टर्निंग पॉईंट आहे. बायबलपासून कुराण शरीफमध्ये सुद्धा अग्निहोत्र सांगून ठेवलेला आहे. आता हे तर खूपच म्हणजे काय म्हणू, अगदी प्रभावी नाही, स्फोटक तुमचं विधान आहे की बायबलपासून कुराण शरीफमध्ये अग्निहोत्र सांगितलेलं आहे. आणि ते कसं 1940 आता थोडं मागाव जावं लागेल.
गुरुमंदिरामध्ये हं. ह्या सगळ्या साईजचा गुरुमंदिर आहे. बर. पीठावर येण्याच्या 15 दिवस अगोदर हं. 24 फेब्रुवारी 1938 दिवस आहे. हं. तेव्हा श्रींचं वय 20 वर्षाचं होतं, हं. म्हणजे परमसद्गुरू बर. गंगाधर महाराज नात्यानं चुलत उभं लागत असं. त्यांचं वय झालं. बर. त्यांना सतत चिंता होती ह्या मठाची सूत्र कोणाकडे द्यायची आणि गुरूंची स्वामींची आज्ञा काय. हं. सकाळची 9ची वेळ आहे. श्रीने वर्णन केलंय, गाभाऱ्यात बसून नित्यपूजा करत होते. हं. मांडीवरती त्रिमूर्ती होती. आम्ही गंध लावत होतो म्हणाले. हं. आणि सभा मंडळातून एक मंत्रघोष ऐकू आला. हं. विणेचा झणकार असतो तसा. ही वॉज सरप्राईज. हं. बाहेर पाहिलं नो बडी वॉज देअर. हं. असं 2 झालं. मग 3ऱ्या वेळा त्यांनी डिसाईड केलं की कोणीतरी आपल्याला मंत्र दीक्षित करत आहे. आणि तो मंत्र त्याने ॲक्सेप्ट केला, ज्याला कृष्ण शक्ती मंत्र म्हणतात. हा 32 अक्षरी मंत्र आहे. बर. ज्याला जो मंत्र भगवान परशुरामाने, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान बलराम जेव्हा जरासंधावर युद्ध चालू झालं हं. त्यावेळेला प्रजेला त्रास होतोय म्हणून त्यांनी काय केलं, आपण जर बाहेर पडलो तर तो आपल्या मागे येईल, प्रजा सुरक्षित राहील. आणि त्याला घेऊन पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्रीकडे आले. हं. मला सांगायला आवडेल गनिमो कावा इथून चालू झाला. कृष्णापासून गनिमी का? मग तिथूनच शिक्षण मिळालं ते. बर. आणि ह्यांची भेट झाली हं. संगम माहुली, सातारा हं. टुवर्ड सोलापूर, 8-10 किलोमीटर कृष्णा संगम आहे. हं. तो अश्वत्थ वडाचं झाड अजूनही आहे. बरं. संध्याच्या अग्निहोत्राच्या वेळेला ह्यांची भेट झालेली आहे. आणि तिथं भगवानाने नमूद केलेलं आहे, तुम्ही इथे येणार म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. आणि तो मंत्र ह्या दोघांना दिलेला आहे. हं. त्याचा तो सांगण्याचा मंत्रही आम्हाला मंत्र हा गुह्य आहे. ते अवतारच कॅन्सर इतरांचं गुह्य काम मंत्र म्हणजे तो ज्याचा त्यानेच ठेवायचा. नाही ना, तो आपलं कामच नाही. बर. हा. तो दिला कारण हा शक्ती पुरवली जाते. क्षात्रदेशाचा मंत्र आहे. हं. अक्कलकोटला काय घडलं, हं. 15 दिवसांनी सद्गुरू गंगाधर महाराजांनी हं. श्रीने आज्ञा दिली, स्वामींची माळ स्वीकारा. बर. मोस्ट इम्पॉर्टंट इन बिटवीन स्वामी समर्थांनी गंगाधर महाराजांना दृष्टांत दिला. तुळशी रामायणातला दोहा, कस्तुरी वैसे कुंडली हं. मुर्ग धोंडे वने वने. हं. घरातच कस्तुरी आहे, बाहेर कुठे फिरताय, आम्हीच त्या रूपाने येत आहोत. वा. आणि 11 मार्च 1938 साली परमसद्गुरूशी गजानन महाराज ह्या दिव्य दत्तात स्वामींच्या पीठाधीश झाले. अद्भुत. म्हणजे प्रति ज्या घटनेमुळे अख्ख्या जगाचा कंट्रोल आला, ती घटना 12 मार्च 1942 हं. माघ वद्य दशमी गुरुवारी पहाटे हं. भगवान परशुराम महाराजांच्या समोर सदैव प्रकट झालेले आणि आपली ओळख दिलेली. हं. आमचं गोत्र जमदग्नी. हं. 4 वर्षे पाहिलेलं नव्हतं. आवाजावर हे आता आणि मग ती महात्रिपुरी मंत्राची दीक्षा, ज्याला श्रीविद्या म्हणतात, श्रीविद्या. ज्याला पूर्ण अभिषेक होतात. हं. हजारो तीर्थक्षेत्र आहेत, हजारो महाराज, त्यातला हा भाग नाही आहे. हं. रामावतारानंतर ही घटना इथे घडलेली आहे. आणि मगाशी म्हणल्याप्रमाणे हे पुढे करावं लागेल, तेव्हा स्वामींनी त्याच्या अगोदर शिवलिंगावरती यज्ञ करून ठेवलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे अग्निहोत्रच केलं त्यावेळी ते आपल्याला कळू शकलं नाही. काळा महापुरुष अनादी कालाच वेध घेत असतात. तो बरोबर. वडापासून सुरुवात केली त्यांनी. अगदी खूप साधी गोष्ट आहे. महाराज नेहमी म्हणतात, पुरुषोत्तम महाराज, स्वामींना चमत्कारच करते, दिल्लीत बसून केले असते ना. चमत्कार कशासाठी अवतार येतात का? नाही. बरोबर. रस्त्यावरचे गारवी सुद्धा चमत्कार करतात ना, जस्ट टू अट्रॅक्ट ओरिजिनल पाथ, असा तो विषय असतो. म्हणजे साक्षाताला चमत्काराची गरज नाही. नाही आहे, ती अनुभूती आहे. बरोबर. आणि अनलेस यू वॉक ऑन द रोड ते मिळत नाही ना, तिथे जावंच लागेल तुम्हाला. नाही खरंच. गुरु सद्गुरू तुम्हाला मार्ग दाखवतात, उचलून मांडीवरती येत नाहीत. एक मी नेहमी उदाहरण देतो. सूर्याचा गरम पृथ्वी तुमच्या पुण्यामध्ये येतोय. हं. दे गोच इच अँड एव्हरी विंडो, हं. नो डिफरेन्शिएशन. ज्याची उघडी हं. त्याच्या घरात प्रकाश. बरोबर. काळा गोरा अस्तिक नास्तिक कोंडवा मॉडेल कॉलनी दत्तवाडी काय आहे का तिथे, 12 तासानं परत. शेकडो लाखो वर्षात ह्याच्यात बदल झाला. हं. मी किती बदल केले. देवाला मानतो म्हणजे काय असतं, आपल्या 2-3 घरात कुलाचार आहेत, पिढ्यानपिढ्या चालू आहेत. आई किंवा आजी करत असे. धाकटा भाऊ सुरू सांगतो, देव मोठ्या भावाकडेतून. हं. आमचा अजून एक प्रकार आहे, कधी काही अडचण आली म्हणजे सांगते गल्लीवरतून महाराजच बसलेले.
आणि तिसरा कॉमन ट्रेड आहे भक्ती, श्रद्धा, स्थान, हेक्टिक लाईफस्टाईल आहे. बरोबर. वर्षातनं सुट्टी काढायची 3 दिवसाची, बायकापूर्व गाडीत घालायची, 3 दिवसात जेवढं काही होईल तेवढं करा यथाशक्ती. वर्षभर बघा, दॅट इज नॉट द कन्सेप्ट. आणि अण्णा मला खरंच विचारायला आवडेल, आता तुम्ही मगाशी उल्लेख केला देवाला मानणं म्हणा किंवा देवाचं करणं म्हणजे काय, आणि कुलधर्म कुलाचार, तिथेच येतोय मी. कुलधर्म कुलाचाराचं येतच ना. तर कुलधर्म कुलाचार म्हणा किंवा देवाला मानणं, देवाला मानणं मी एकच आहे का? येईलच. हा, दोन्ही एकच आहे. नाही, देवाचे मानणं म्हणजे कसं आहे, म्हणजे आपला म्हणजे हे आता वर्षभर बघा म्हणजे आम्ही काही करा असं नाही ना. मुळामध्ये एकदा केलं की झालं. धर्म ही जीवन पद्धती, लाईफस्टाईल आहे. बर. धारे तिथे धर्म, तिथे धर्म आहे, तिथे सदाचार आहे, करुण आहे, प्रेम आहे, शांती आहे. आणि हे डिपेंड्स कसे विथ द हेल्प ऑफ नेचर. विदाउट नेचर वी कॅनॉट. आणि ही जी सिस्टीम आहे, हे जे मॅन्युअल आहे, अहो कुकर आणलं तरी मॅन्युअल मिळतं ना. हो. म्हणजे ज्यानं निर्माण केलं त्याचंच मॅन्युअल, त्याला वेद म्हणलेलं आहे. वेद, हा हे किती सुंदर आहे. देवाचं मॅन्युअल म्हणजे वेद. सुट्टीचं मॅन्युअल आहे ते. उन्मनी अवस्थेत पवित्र आत्म्याला झालेलं स्मुरलेलं ध्यान. विद, वेद, विद. विद हा शब्द मूळ म्हणजे धातू विद आहे, म्हणजे ज्ञान. वदती ती, हा, तो ज्ञान आहे. आणि ते कुणा मग ते श्रुती गुरु परंपरेने ते चालत आलेलं आहे. ऐकलं म्हणजे म्हणून श्रुती म्हणलं, ऐकलं म्हणजे झालं श्रुती म्हणले. श्रुती आणि स्मृती आणि मग ते मौखिक आहे ना. ती गुरुपरा मेन स्ट्रीम जायची अक्कलकोटची ती, इथे ते इथपर्यंत आलेला आहे. नाही, आणि अद्भुतच आहे. आणि तो धर्म काय सांगितला, सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय मॅडम, ईश्वराकडे निगेटिव्ह काहीही नसतं. बर. ऑलवेज पॉझिटिव्ह. अनंत जन्माचा प्रवास तू माणसात आलायस, म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो तुझा प्रवास आहे, जी तुझी जीवन यात्रा आहे, ती सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर आणि अमृतत्व. आणि आनंद एक म्हणून अमृतत्व आलं की, अमृतत्व, ऐश्वर आणि हे आलं की अमृतत्व आलंच की. ही ती मूळ कन्सेप्ट आहे. देताना सेटअप करून देतात. म्हणजे एक साधं उदाहरण देतो मी. म्हणजे जन्माला यायच्याकडे आईचं मुलाचं आईच्याकडे दूध तयार असतं, पाजायचं का नाही. आणि ती सिस्टीम आहे, जी कन्सेप्ट आहे ती 5 तत्व: यज्ञ, दान, तप, कर्म आणि स्वाध्याय. शांती, समृद्धी, मुक्तीचा राजमार्ग दिलेला आहे. वायुमंडळ शुद्धी ती यज्ञकाळ, पंचसूत्री. हा, पंचअधर्म, 5 फोल्ड पाथ म्हणजे. मग हा सगळ्यांना लागू आहे ना. ईश्वर निर्मित ह्या जगामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. अगदी किड्या मुंग्यापासून ते शंकराचार्य, पाणी आणि हवा. बरोबर. मी तुम्हाला असं म्हणू शकतो का ते नाक बंद करा म्हणून? नाही, त्याला कोणाची मालमत्ता नाही ना. हे कन्सेप्ट आला कुठून? प्रत्येक माणसा गुणवंत म्हणजे विश्वाला सुसंस्कृत बनण्यासाठी परमेश्वराचं ज्ञान दिलं. Our knowledge cannot be confined to any man-made barriers. प्रत्येकाला चांगलं होण्याचा पूर्ण अधिकार आहे, म्हणून मी आज तुमच्या समोर बसलेलो आहे. ब्रह्म जाणीती ब्राह्मणा. ब्रह्म जाणण्याची ज्याला जिज्ञासा आहे, ही कॅन वॉक ऑन द पाथ. त्याचं काही नाही आहे. वैदिक सिस्टीमच अशी आहे. बरोबर. म्हणजे ही जी धर्मव्यवस्था ही जन्मावरती नसून कर्मावरती आधारित आहे. माझ्या मते मी 4ही वर्णात जाऊ शकतो दिवसात. सकाळी उठलं, संडास साफ केला, मी शूद्र झालो. स्नान केलं, पूजा केली, मी पोराने शिकवणी घेतली, मी ज्ञान दिलं, ब्राह्मण झालो. दुकानावर बसलो, वैश्य झालो. गावात साफसफाई केली, कुटुंबाचं संरक्षण केलं, मी क्षत्रिय झालो. एनीबडी कॅन डू दिस ना. एव्हरीबडी इज डुईंग दिस. आणि रोजच्याच आयुष्यातला आहे. आणि ह्या सगळ्यातनं जाता आजच्या ज्या परिस्थितीत बाहेर पडत असेल, अग्निहोत्रीचा बेसिक पॉईंट आहे तो. बर. प्रत्येक मनुष्य हा निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. ह्या दोन्ही नागपुड्या कधीही समोर, चंद्र नाडी आणि सूर्यनाडी. सनसेट अँड सनराईज आर 2 कॉमन पॅरामीटर्स शिकवून द पीपल ऑल ओव्हर द वर्ल्ड टू द नेचर. त्या व्हेरी मोमेंटात तुमची नाडी सुषुम्ना ओपन होते. नाही तर डायरेक्ट तुमचा प्राणशक्तीशी संबंध आहे. आणि याच्यावरती कुणाचाही कंट्रोल नाही. अल्लाह म्हणा, गॉड म्हणा, खरं आहे ते, अंबाबाई म्हणा, तुळजापूर म्हणा, ज्योतिबा म्हणा, खंडोबा म्हणा, बरोबर, म्हणू नका. इफेक्ट इज बाउंड टू बी देअर. हे त्याचं विश्वबंधुत्व आहे. झाडं सुद्धा ऑक्सिजन सोडतात, संध्याकाळी कार्बन. युअर बॉडी बिकम्स अ बाय क्लॉक.
बरोबर. आणि हे खरंच आहे की कुठल्याही धर्मात जा, ऊन वारा पाऊस, तुम्ही जसं म्हणता अग्नितत्व वायुतत्व हे एकच आहे. आणि सगळ्या जगापुढे समस्या एकच आहे, हम्म. सुखी होणं, समृद्ध होणं. बरोबर. बरं, त्याचा तुम्ही उलटा अर्थ घेऊन बसलो ना. हम्म. जे प्रॉब्लेम, व्हॉट एव्हर प्रॉब्लेम क्रिएटेड बाय धिस एरा, हम्म. अग्निहोत्राचं लाईफस्टाईल. आणि 1000 वर्ष हम्म. लोक आत्ता ह्या निगेटिव्ह जगा ॲटिट्यूडमध्ये लोक अनुभव घेत आहेत. अग्निहोत्राचे फायदे कसले आहेत? हो. म्हणजे पहिला सगळ्यात महत्त्वाचा, कुठल्याही निगेटिव्हवर घरामध्ये राहू शकत नाही. हम्म. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग, हम्म. एकमेकाला समजून घेणे. हाच तर कळीचा मुद्दा आहे, झोपडीपासून दिल्लीपर्यंत. हम्म. तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे बायकोने वेळेवर चहा दिल्यामुळे कुठली हेडलाईन येऊ शकते कुठल्याही कॅटेगरीमध्ये. हम्म. भौतिक सुखाच्या रांगेत एवढं अडकलोय, काय मिळत नाही, फक्त गिळायचं मशीन राहिलंय. पण अटॅचमेंट, आत्मीयता, अग्निहोत्र वैदिक सायन्सचा हाच बेस आहे. यज्ञ अग्निहोत्र म्हणजे काय? दया, शांती, त्याग, त्यागमय जीवन जगणं. कारण निसर्गापासून आम्ही घेतच आलोय, हो. देवाकडे जाऊन सुद्धा मागतायच, म्हणजे आम्ही झोळीच बसवली आहे ना. देण्याची काय वाट बघ, तुम्ही एवढं करा, तुमच्या सगळ्यात तुमची सुख समृद्धी शांती प्रदान होईल. किती सरळ मार्ग आहे. सृष्टी चक्र आणि सृष्टीचा क्रम ज्यामध्ये अबाधित राहतो, ते म्हणजे अग्नी. या अग्निहोत्र यज्ञाची संकल्पनाच आहे. कारण सृष्टी चक्र जर व्यवस्थित चाललं, सहयज्ञ प्रजाष्टुभा पूर्ववाच्यमध्ये यज्ञासहित प्रजा, टेक दिस यज्ञ फुलफिल ऑल डिझायर, इष्ट कामधूक म्हणलेलं आहे. पण मानी पर्वतेश आहे, ऑलवेज टेन टू ब्रेक द लॉ, नॉट द मेंटेन द लॉ. आणि ऑलवेज प्रिफर थिंग्स शुड बी डन ॲज पर माय कन्व्हिनियन्स. आणि ती डायव्हर्शन येत उत्पत्ती काळापर्यंत आलेलं आहे. जगातला कुठलाही धर्म काढा, अग्नी हा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये, इव्हन गो टू ऑलिम्पिक, आरती करताना मंत्र पुष्पांजली म्हणतात, शेवटचा मंत्र सगळ्या माहिती आहे. ओ मी यज्ञ नाही, यज्ञ म्हणजे ह्याचा अर्थ काय? सर्व देवतांनी त्या विराट महादेवाची यज्ञाद्वाजे पुरा केली. हा प्रथम देवतांनी अग्निहोत्र करून देवत्व प्राप्त केलं. मी शॉर्टकट मारले. कधी आरती होती आणि कधी एकदा अक्षता टाकते. आता बघा आमच्याकडं, हाच तो प्रॉब्लेम आहे ना. आपण म्हणजे रोज म्हणतो पण आपण लक्ष दिलेलं त्याचा मुळाकडे लक्ष गेलेलं नाही. मी शॉर्टकटमध्येच आहे. आणि सुखाच्या 21व्या शतकात जरी गेलो असेल, सुखाच्या कल्पना काय आहे? व्हॉट कन्सेप्ट ऑफ हॅपीनेस चेंज. म्हणजे मला आठवतंय, मी लहान होतो, तो माझी आजी मला पाटावर बसून शेवया गुळ तूप खात होती. आता पोरं टेबलवर बसून मॅगी खायला लागले. पिझ्झा खात. कन्सेप्ट ऑफ लाईफस्टाईल आहे ते. पण सगळ्यात कॉमन कुठं आहे? अस्तित्वाला जर धक्का पोचू शकत असेल, धर्म रक्षती रक्षता, धर्माचं आचरण कर. पण धर्माची कन्सेप्ट काय आहे? उभा पट्टा, दिस आर द मॅन मेड बाउंड्रीज. मला साधं उदाहरण आहे, डॉक्टरकडे गेला, डॉक्टर लेबल विचारतो का पल्स बघतो. आता सगळे पल्स कुठे अडकले आहेत? अलग लक्षात. आणि जी आताची भौतिक परिस्थिती आहे, आणि हा हजारो, हे अग्निहोत्रात तुम्हाला सगळ्यात ना पॉझिटिव्हकडे घेऊन जा, सुख शांती. हजारो लोक आहेत, म्हणजे त्याचे इतके अनेक फायदे आहेत. ताण तणाव, ट्रिमेंडस स्ट्रेस इज देअर. पर्सनल रिलेशन पाहतो आपण, कारण जो तो रेसमध्ये आहे, म्हणजे आणि तुला बाजूला सध्या मला मिळत नाही, ही जी मानसिकता आहे ती इतकी खोलवर रुजलेली आहे. आणि मी निसर्गाचं नातंच सोडून गेलोय, ज्याच्यावर तर माझं जीवन अवलंबून आहे. म्हणजे अग्निहोत्राच्या माध्यमातून आपण निसर्गाशी सुद्धा डायरेक्ट निसर्गाची कनेक्शन आहे. पंचभूताला वैदिक सिस्टीममध्ये पंचभूत हाच देव आहे. पंचमहाभूत. तुका आणि एवढा थोडका, तुका आभाळ एवढा, चैतन्य नाही कुठं. ही निर्मिती त्याचीच आहे. बरोबर. काय खरंय. आणि यज्ञ कुठे नाही अण्णा, तुम्ही जसं म्हणाल नाही कुठे. आपल्या आयुष्याचा यज्ञच आहे. स्वाहाकार हा फक्त कर्मांचा. आणि अग्निहोत्र तुम्हाला द्यायला शिकवतं, प्रेम करायला शिकवतं, आनंद द्यायला शिकवतो. तुझ्याकडनं काढून मी सुखी होत नाही ना कधी. आज जगामध्ये जी आमची कल्पना आहे, कुठल्याही थराचा कुठल्याही लेवलचा असू दे, माणसाला काय पाहिजे? ताण तणावरहित जीवन पाहिजे, पोराबाळांचं कल्याण पाहिजे. आज असं पाहायला गेलं, अग्निहोत्राच्या पॅन्डेमिकमध्येच आमच्या न्यूझीलंडच्या टीमनं संशोधन केलेलं आहे. 5000 मुलं, थर्ड जनरेशन, त्यांचे जेनेटिक सेल सुद्धा चेंज होत आहेत. अद्भुत आहे हे. म्हणजे अग्निहोत्राची जी ऊर्जा निघते, इलेक्ट्रिक इन करोड्स,
तुमच्या घरात जे निगेटिव्ह ते सगळं पॉझिटिव्ह. ईश्वर नाही कुठे. म्हणजे ही थर्ड जनरेशन आहे ना, म्हणजे त्यांचे आमच्याकडे आमच्या शाळेची जी मुलं आहेत ना, म्हणजे आता 15-20 वर्ष झाली आमची हिची, तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांच्या ऐकू. म्हणजे आता आमची शाळेतली 3 मुलं नासामध्ये काम करतात. ग्रेट. या खेडेगावातल्या एरियामध्ये. अग्निहोत्रच. शाळेची सुरुवातच विद्यार्थी विमान होते, लाईफस्टाईलच. म्हणजे आमच्या सर्व जाती धर्माची मुलं आहेत तिथे. त्यांच्यावर जे संस्कार घडवले गेलेले आहेत त्यांचे, ते काही मुसलमान सुद्धा, अहो हमारा बच्चा इतका सोके कैसे कोण पढ़ाता है इतना. पहा, अगदी ग्रेट. अमुराव चेंज होतो. आणि सगळ्यात म्हणजे ॲटिट्यूड चेंज होतो. विचार बदलला की जीवन बदलतं. लेबल काही असू दे, हिसाब कर्मानच होतो. हे अगदी खरंय. लेबल काही असू दे, हिशोब आपला कर्माने होतो. खरंय, घेण्यासारखं आहे बरं का. नाही नाही, हा वाक्य फार महत्त्वाचं आहे. म्हणजे गीतेचा 3रा अध्याय हा. यज्ञार्थात कर्मण्येतो लोकोयम कर्मण्येन तदर्थम कर्म कौते मुक्त संगस्म. हे कौंतेय एकच कर्ज आहे. म्हणजे जसा मी आईच्या उदरातून हा पंप चालू आहे, बरोबर. म्हणजे तिथं थांबले की डोळेच पांढरे होतात. ते चैतन्याचं केलंच काय तू. प्रत्येक आहुती हा तुझा कर्मनाश आहे. आणि कर्मनाशाशी गती नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रभू रामचंद्रांनी अवतार स्वामती करताना शिर्डीमध्ये शेवटची आज्ञा आईला दिलेली. अयोध्येतील घराघरातील अग्न चुकण्याची जिम्मेदारी तुमची आहे म्हणून. कारण वैदिक सृष्टीमध्ये स्त्रियांच्याकडे 3 भाग असतात, 3 स्टेज आहेत. पहिला कन्या. कम नैसिती सा कन्या. कम म्हणजे ब्रह्म, न्या म्हणजे नेणारी, म्हणून ती बालांबिका आहे. पुढे ती पत्नी होती. पतिर्नो यज्ञ संयोगे पत्नी. पतीला यज्ञामध्ये जी मदत करते तिला पत्नी म्हणून यजमान आणि धर्म. यज हा शब्द आला कुठून? जो यज करतो त्याला यजमान म्हणले, आणि त्याला सहाय्य करणारी धर्मपत्नी म्हणले. लग्न अग्नी लाख लोकांच्या साक्षीनं होतं का अग्नीच्या साक्षीनं होतं? अग्नीच्याच. परत ती महान आत्म्यांना जलते माता आहे. पण त्या भगवान शिव आणि अर्ध नारी अति आदी मायाच पुरुष रूपात नटलेली आहे. जिला अग्नी संबुधा म्हणले, जिचा जन्मच अग्नीतून झालाय, तोच पवित्र आणि परत तुमच्या हातात. आणि हे व्यवहारिक दर्शन कोल्हापूर, पंढरपूर आणि तुळजापूर तिघांचेही माते होते शिवलिंग. 3ही देवींच्या. शिर्डीलाही धुनी आहे, बर. शेगावलाही धुनी आहे. त्यांच्या हातात चिलीम आहे. चिलीमोडा म्हणून सांगत नाहीत, पुढे काय करायचं. आणि हे खरंच आहे, शंकर महाराजांच्या बाबतीत हे आमच्या पॉडकास्टमध्येही झालं. शंकर महाराजांनाही म्हणतात तीही धुनीच म्हणू आपण, सांकेतिक. आता पाहतोय शिर्डी शेगावचा उल्लेख आलाय, तिथे धुनी आहे. आणि स्वामींचा पण आहे, त्यांनी चिलीम पेटवली होती. आणि शिवलिंगावरती तो अभिषेक आणि यज्ञ जो केलेला होता अग्नीचा असं म्हणू, तर त्यातही तसंच आहे शंकर महाराजांचे. म्हणजे हे जे सांकेतिक आहेत हे आपल्याला जे आपण अंध लोकांना जाणून घेता येत नाही. सगळीकडे अग्नीच तर आहे ह्यात, प्रत्येक अवतारामध्ये तोच दत्तात्रयाने. ते काय म्हणतात, खिडकी उघडला की आम्ही तुझ्या घरात आहे. हो, उघडायची जबाबदारी कोणाची आहे? आपलीच. बरोबर. आणि वन्स म्हणजे टेक केअर ऑफ यू. निसर्गाशी संधान सांगणार सोपं आहे. कर्मकांड असं नाही म्हणू शकत. कर्मकांड एवढा तुम्हाला हे काय, कांड म्हणजे विभाग, बरोबर. कर्म म्हणजे कर्तव्य. जे नियोजित कर्तव्य दिलंय ते कर्मकांड. बाकीच्याच भाटीत मी अडकून बसलो, हळदी कुंकू पेढेला, पण दॅट इज, ते तुम्ही करू शकता, पण दॅट इज नॉट अ कम्प्लीट. मूळ काय सांगितलंय तुला ते कर ना. निसर्गाशी नातं सांग ना, ईश्वराशी नातं सांग. त्याने दिलेले जी सुट्टी अबाधित ठेव. 4 सीझन, यज्ञात होती पर्जन्या, पर्जन्यात यज्ञात होती पर्जन्य, यज्ञ कर्मच ही सायकल आहे. बरोबर. आणि खूप सोपं आहे ते. जर आता आपल्या संस्थेच्या मार्फत अग्निहोत्र राबवलं जातं, सामूहिक तर आहे. इतकं व्हास्ट आहे ते मॅडम. ह्या जगामध्ये जेवढे प्रॉब्लेम झालेत ना, त्या सगळ्याचं एकमेव सोल्युशन म्हणजे अग्निहोत्र. तुम्ही कोण आहात, काय आहात, इट इज इमटेरियल. तुम्ही माणूस आहात हे पण, कारण केवळ हे मनुष्य करू शकतो. आणि केवळ मनुष्याला जबाबदार आहे. भौतिक सुखाच्या मागे लावून कायमच्या सुखाला मुकून बसले मी. आणि जी अंतरिक्ष माणसात आहे, काही नसताना मला सगळं असून मला जर झोपच लागत नसेल, खरं पोरांचं भविष्य काय असेल, ह्या धाकधीक जीवनात काय, जो तो पळतोय
आणि सगळं असून सुद्धा काही नाही शेवटी. मग त्यातून निर्माण होणे प्रश्न, त्यातून निर्माण प्रॉब्लेम्स, त्याच्यामुळे जग करफडून गेलंय. आणि ह्या सगळ्यात तुम्हाला अगदी म्हणजे तुम्हाला सांगतो दीपक स्तंभापर्यंत घेऊन जात अगदी. अगदी आणि एवढा बदल होतो की इफ लोक सिंहालोकन केलं की तुम्हाला कुठपर्यंत आणलंय हे सुद्धा कळत नाही. निर्भय, निश्चिंत, तेजस्वी, ऐश्वर्यवान जीवन जगायचं असेल अग्निहोत्र. पर्याय. आता प्रेक्षकांसाठी मला एक प्रश्न विचारायचा आहे, प्रेक्षकांसाठी प्रश्न तुमच्यासाठी. अग्निहोत्रावर सुंदर चर्चा करत होता मी. तुम्ही अग्निहोत्र करता का? आणि प्रेक्षकांपैकी कोणी हे जे पाहत आहेत अग्निहोत्र करत असतील तर तुमचे अनुभवही कमेंट्समध्ये आम्हाला कळवा, कसं वाटतंय आणि अग्निहोत्राचे अनुभव. आणि जे करत नाहीत त्यांनी आजपासून अग्निहोत्राला जोडल्या जायचं आहे आणि करून तुमचेही अनुभव आम्हाला कळवा. अग्निहोत्र म्हणजे महान यज्ञ, काहीच त्याला हे नाही. अग्निहोत्र सर्व यज्ञांचं मुख बनलेलं आहे. पृथ्वीच्या उतर परमात्म्यानं जो आदेश दिला ते अग्निहोत्र. काळाच्या ओघात डायव्हर्शन गेले, अर्थाचे अनच लावले. म्हणजे बुद्धावतार त्यांना तुम्ही चांगलं करत नाही त्याला वाईटही करू नका, तो स्टॉप केला गेला. पण त्याला काय यज्ञाला, सात्विक यज्ञाला त्यांचा हेच होतं ना, कारण यज्ञ संवतेशिवाय ह्या सृष्टीचं चक्रच चालू होत नाही. आता अग्निहोत्राबद्दल आपण बोलत आहे, पण अग्निहोत्र हे करायचं कसं आणि त्याला काही पद्धती आहेत का? बेसिकली 5 नियम आहेत. अग्निहोत्रात सूर्योदय सूर्यास्ताला एक्झॅक्ट लोकल टायमिंग, नो कॉम्प्रोमाइज. आमचा ॲप आहे, डाउनलोड करून घ्या. त्याला अग्निहोत्र घड्याळ लावून करावं होतं. करायला 5-6 मिनिटं सकाळी, 5-6 मिनिटं संध्याकाळी. सेकंड, ते पात्र नाही इथे, छोटं अग्निहोत्र पात्र, सेमी पिरॅमिड कॉपर वेसल, ज्याला आपण हवन कुंड म्हणतो. ऍक्च्युली ते यंत्र आहे, ते त्याच्यात डायमेन्शन स्पेसिफिक आहेत. मोठं नाही, लहान नाही, कडे. इट इज 1 पीस. हे दशांगुल आहे, ज्याचं पुरुष शकतात वर्णन आहे. हा, कुठलं नवीन आकाशातनं पडलेलं नाही आहे, नवीन काही नाही. जे आलंय तिरवायू केलेलं आहे, जसे ते तसं तुमच्या हातात दिलेलं आहे. त्यामध्ये गोवंशांच्या गौऱ्यांचाच आखणी पाहिजे. गौवंश म्हणजे गाय बैल, गोवंश गाय बैल वासरू. गोवंश पण चालतो, गाय म्हणूनच. शंकर म्हणून नंदी गाय आहे. बर, हो. दत्ताजी म्हणा गाय काय आहे. 4 श्वान म्हणजे काय? 4 श्वान म्हणजे 4 वेद. गायी धर्माच म्हणजे गाय, गायीशिवाय यज्ञच होत नाही, यज्ञशिवाय धर्म प्रस्थापित होत नाही. एवढं सगळे कन्सेप्ट आहेत. त्याचा फार विषय वाढतच जातो. मुळात तिथे येतं. आणि म्हणजे सकाळी 2 आहुती आहेत, संध्याकाळी बर्निंग ऑफ 2 ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. 2 चिमट कच्चे निवडलेले अक्षत, अक्षत, ज्याला क्षती नाही त्या अक्षता. हळदी कुंकू न तुटलेले, ज्याला हळदी कुंकू लावलं की अक्षता होत नाही. अलग लक्षात, ते मांगल्याचं प्रतीक आहे. म्हणजे यश मंडळ कर्मकांड, आम्ही तिथेच अडकून पडलो. मूळ विधी बाजूलाच राहिला. खरे, त्याला 2-3 थेंब गायचंच तूप लावायचं, जस्ट टू स्मिअर. बर. सकाळी 2 मंत्र आहेत, व्हायब्रेशनल इफेक्ट मंत्र म्हणलं तर. त्या मंत्रांवर मी येणारच आहे अण्णा, कारण प्रसिद्ध मंत्र आहेत ते. 2 मंत्र सकाळी, 2 मंत्र, तिसराही नाही आणि एकही नाही. बर. 5 नियमामध्ये कुठल्याही लेवलला कॉम्प्रोमाइज. 5 नियम सोडले कुठले बाकी काही नाही. जात पात धर्म सायंटिस्ट आहे का, संन्यासी आहे, डॉक्टर आहे का, वकील आहे, खासदार आहे का, हिंदू आहे का, मुसलमान आहे, आस्तिक नास्तिक, विधवा सद्वा, नो बॅरियर. मला वाटतं म्हणजे तुम्ही करेक्ट करा चुकलं तर, प्रजापते इदम न मम आणि अग्नी, आम्हाला हे मंत्र कसं आहे सांगतो. आता समजा पुण्याचा सूर्योदय 6:20 समजा, त्या लॅटिट्यूड लॅटिट्यूडचा. ओके. त्याच्या 5-6 मिनिटं अगोदर अग्नी प्रज्वलित करावा लागतो. 5-6 मिनिटात. हा, म्हणजे तोपर्यंत तुम्हाला तो ब्लेज अग्नी तयार होतो. गौऱ्यांचे 5-6 तुकडे घ्यायचे, ते तो दाखवतेस तुम्हाला. हो. आणि रचना अशी करा की व्हेंटिलेशन राहील. पेटताना खबरदारी, गॅस लायटर म्हणजे म्हशीचं तूप डालडा वापरायचं नाही. काय गाईच्या तुपाची फुलवात, नाहीतर गुगुल लोभान. 99% कॅम्फर नको, तो सिंथेटिक आहे. बर. वॅक्सिस भीमसेन मात्र वापरू शकता, पण शक्यतो नको. गोरीचा एक लांबडा तुकडा घ्यायचा, त्याला तूप काढे पिठीत पाहायचं आणि त्या खोबडीत सोडायचं, मस्त अग्नी पितो. सगळ्यात मगाशी म्हटल्याप्रमाणे घड्या करेक्ट पाहिजे. बिकॉज सन इज नॉट सेटिंग अ रायझिंग अकॉर्डिंग टू माय. बरोबर. प्रत्येक मनुष्य हा निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. मगाशी त्या दोन्ही नागपुड्या कधी चंद्र आणि सूर्योदय असे 2 अक्षर आहेत.
फ्रॅक्शन ऑफ सम चेंज होतात. आणि 6 आहुती उठायला उशीर झाला, मग 6:25 करतो. म्हणजे रेल्वे गेल्या स्टेशनचा आहे का पण असा तो विषय आहे. तुम्ही तो फेजच सोडून गेला की कनेक्टिंग पॉवर जी आहे ती त्याच वेळेला आहे, त्यांच्याशी अनुसंधान साधण्याची, बरोबर. त्या पॉवरशी, कॉस्मिक एनर्जीशी. म्हणजे ते जे कॉस्मिक टायमिंगच म्हणून म्हणजे कसं आहे मॅडम, हां वी आर रोटेटिंग, सन इज स्टडी, हो, बरोबर. आणि सूर्याची किरण म्हणजे नथिंग बट सोलर एनर्जी. वेन इट कम्स टू द टँजंट 180 डिग्री, ट्रिमेंडस स्टिम्युलन्स इज देअर. काय म्हणजे तो वेग एवढा असतो की त्याची जमिनीवर जेव्हा आता ते ट्रिमेंडस व्हायब्रेशन तयार होतात, पाण्यावरती व्हायब्रेशन तयार होतात. म्हणजे प्रकाशाचा वेग किती आहे, सेकंदात 3 लाख किलोमीटर असा आहे. पाण्यावरती होतं व्हायब्रेशन व्हायला, तिन्ही लोकावरती व्हायब्रेशन होतं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठे आहे माहिती आहे का, हे पंचभूतात्मक शरीर आहे ना, मग आत काय काय होत असेल, आणि त्याच वेळेला तुमची सुषुम्ना ओपन होते, दोन्ही नाड्या चालू, आणि जास्तीत जास्त एनर्जी तुम्ही इन्व्हॉल्व करू शकता. आणि बॉडीमध्ये सगळं चैतन्य निर्माण व्हायचं बिफोर आणि आफ्टर. हा फरक तुम्हालाच कळतो. इतर जेव्हा लोकांच्या घरात अग्निहोत्र चालू असते तिथे बाहेरचे लोक असते, त्यांना एक अनुभूती अशी येते, काहीतरी वेगळं आहे, एक यू कॅनॉट एक्सप्लेन इट. बरोबर. खायला नसलं 2 भाकरी तुकडे खाऊन तो माणूस समाधी नसतो. आज ह्याची गरज आहे. खरे त्या फायदे काय, कराल तेवढं, अगणित फायदे. कराल तेवढं थोट आहे. माझ्यापाशी मी सांगतो, खवळलेल्या समुद्रातून परमात्मा घेऊन जाऊ शकतो, पण ओंजळीत बसायची तयारी पाहिजे. खरे. इदम न मम. मग मंत्र काय, हो, स्वामी समर्थांनी अवतार समाप्ती करतात. गीतेतला एक श्लोक 21 ला रिपीट करा. ओम अनन्या चिंतेन माम ये जना परिपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेम वहाम्य. अनन्य भावना, कुठल्याही अपेक्षा न करता मला मग भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी. दॅट इज परमात्मा पाहिला का तुम्ही, नाही तो डोळे. अप्रतिम आहे. नेती एवढा आहे का नाही, मग आहे की ते सर्व चराचर व्यापुनी दशांग, दिस इज द डायमेन्शन ऑफ द बॉडी. म्हणून ते यंत्र आहे, भांडं नाही. हो. त्याची ताकद, ईश्वरेचं प्रतिमात्मक फिजिकल फॉर्म आहे, तो अग्निहोत्र पात्र आहे. विश्व प्रतिकृती. हा, सगळ्या देवतांच्या वरचं स्थान कुठं आहे, ज्या सगळ्या देवता त्या कुंडातून निर्माण झालेले. यज्ञकुंडात. हा, अग्नी तर आहेच. हा, आणि हे ते झालं. त्याचा आता प्रजापती म्हणजे सूर्य जर एवढा अप्रतिम आहे, त्याला बनवण्याची ताकद किती. सूर्य म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नाही, शेवटी परमात्मा हे तत्व आहे. गॉड इज अ प्रिन्सिपल. मंत्राचे ते 3 शब्द आहेत, सूर्य, अग्नी, प्रजापती. ते एकाच जगदंबेची नाव आहेत. जगदंबेची. कशालाही म्हणा तुम्ही, ते आदिमायच पुरुष पण नटलेले आहे. तुम्हाला कुठल्याही नावानं बोलू शकता. यू कॅनॉट चेंज युअर आयडेंटिटी, चेंज युअर सेल्फ इनसाइड. आलं का लक्षात. खरंय. चांगला हिंदू, चांगला मुसलमान, चांगली बायको, चांगला नवरा, चांगला टीचर, असलेला चांगला माणूस असतं. बरोबर. चांगला माणूस आला, चांगलं मन पाहिजे, आणि चांगलं मन असायला चांगले एन्व्हायरमेंट पाहिजे. एन्व्हायरमेंट. खरे. हवेचा प्राणाशी, प्राणाचा मनाशी, मन हे सगळ्या गोष्टीचं कारक आहे. तुम्ही आत्ता म्हणू शकता बास करा, आम्हाला नाही ऐकायचं, मी काय ते थांबू, कारण बुद्धीचं स्वातंत्र्य हॅज बीन गिफ्टेड ऑन ह्युमन बिईंग. तुम्ही तुमच्या बुद्धीचे मालक आहात. फक्त काय आहे, जोंधळे पेरल्यानंतर गहू मागू नका. जे पेरा, जे 1000 वर्ष पेरले ना, ते आले गणेश. त्यातला एकमेव दिव्यत्व आहे ते अग्निहोत्र. मग इदम न मम, इट इज नथिंग बाय माझं काही नाही. दाय लीडर, माझ्या सहित मी तुमचा आहे. ही जी शरणागत भावना वृद्धीत होते अग्निहोत्र, किंवा समर्पण म्हणून. समर्पणाची आणि यज्ञाची संकल्पना त्यागाची आहे, देण्याची आहे, सृष्टीमध्ये आनंद निर्माण करण्याची आहे. इथे निगेटिव्ह काहीच नाही आहे. प्रत्येक माणसाला अधिकार आहे ना. खरंय. मगाशी म्हणलं चेष्टेत, तुम्हाला सोपा आहे म्हणून फार आवड आहे. कारण एकदा सत्यनारायण टाकलं, शिरा खाल्ला की मग वर्षभर काही केलं. इट इज नॉट सो लाईक दॅट. अनलेस इज चेंज इनसाइड, नथिंग इज काउंट आउटसाइड. खरंय हे अगदी. नाहीतर अडचण आली की अक्कलकोट,
काम झालं की शिर्डी, नाहीतर त्यांना काहीच फरक पडत नाही हो. खिडकी खोलायची जबाबदारी कोणाची आहे? खरे एकदम ना मग जीवनाचं सार्थक आहे तिथे. बरोबर. आणि आता तुम्ही सांगितलं त्यांना असं फक्त एक कॉस्मिक टायमिंग पाळायची आहे, त्यात फार काही पाच अग्निहोत्राला नाही, करायचं पाच नाही. नियम पाळा ना. हा 5 नियम पाळायचे आणि कुणीही कुठेही करू शकता. कुठेही करू बायका शकता, मला विचारतात प्रवासातही. व्हाय नॉट. ज्याच्यामुळे ज्यांच्या कृपेने 2 घास खाता हो त्यांनी वेळेला 2 घास मागितले. म्हणजे आम्ही लोकांना सांगतो आहुती दिल्यानंतर शांत बसा, अग्नीकडे पाठ उघड्या डोळ्याने पाहत बसा, 2-3 वेळ नसेल जाऊ शकता, वेळ असेल वाढवा, ध्यान धारणा वॉट एव्हर इट मे बी. नास्तिक असाल तरी बसा म्हणते. नास्तिकाला शांतता नको असं कुठल्या पुस्तकात लिहिलं? बरोबर. इफ यू बिलीव्ह इन गॉड डोंट चेंज गॉड इन युअर हार्ट, चेंज युअर सेल्फ. म्हणजे आता उलटी प्रक्रिया कशी आहे बघा. सोहळ्यात जरी मोदक केले दाखवून खातं चालू आहे. हो आज मागतच आलाय, इथं ऑफर करताय, अग्नी ऍक्सेप्ट करतोय. हा अग्नी साधा नाही, वेदाने याला होता म्हणलंय. स देहम ये वश्यती. तुमचं उपास्य देव तुमच्या दारात उभा असतो. गुरुचरित्रात बघा, साक्षात दत्तात्रय स्वतःचे पहिले अतिथी आहेत. दिशी 2 हाताने घेशी किती 1000 गरण होले, म्हणून ती प्रथा आहे आपल्याकडे. ते दुपारच्या जेवणाच्या वेळ कोण घरी आलं की आपण सहज 2 घास खाऊन घ्या. वाढताना पोटभर वाढतो, बोलताना आलं कुठून? यात तीत कन्नड, रेंडू तेलगू, बे कोळे गुजराती, बे काव मारवाडी, यात सपाटा तामिळ, 2 निवाले मुसलमान, हे आलू जे त्या चैतन्याला 2 घास तेच देव. 2 घासांची अपेक्षा आहे आणि 2 आहुती म्हणजे अग्निहोत्रातही. तुमच्या आयुष्याचा भार घ्यायला असेल. विज्ञान सांगते की बनी कंबशन होतं, ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट बीइंग इंजेक्ट इन दॅट अँड दिस इम्प्रेस फॉर 12 hours बिकॉज ऑफ द शेप ऑफ द पॉट. हे पात्र उलटे गेले की पिरॅमिड आहे. पिरॅमिड आहे. पायरो अमिड, फायर इन द मिडल. फायरो आम्ही ती इजिप्तमध्ये उलटी मांडलेली आहेत, तिथे एनर्जी सेंट्रलाइज केलेली आहे. इथं उलट केलेलं आहे, ओरिजिनल स्टॉक एनर्जी पण चिल्ला केलेली आहे. बरोबर. आपले प्राचीन काळापासून यज्ञकुंड त्याच आकाराचं आहे. प्राचीन म्हणजे संस्था ती आहे. बरोबर. बुद्धावतारानंतर हे चालू झालं, पूजन बंद, यजन बंद झालं, पूजन चालू झालं. आणि त्या सोयीप्रमाणे आम्ही डायव्हर्ट होत गेलो. बरोबर आहे. तुम्ही जे मगाशी म्हणतात 44, बायबलमध्ये स्पष्ट धिस सॅक्रिफाईस इव्हिनिंग मॉर्निंग सॅक्रिफाईस ओके. has been told will come true. Keep it secret. It will come again true. जेसस खायच्या अगोदर डॅनियल नावाची संस्था आली 500 BC, त्यांना झालेलं दृष्टांत आहे. त्यांच्याकडे मेणबत्ती राहिली. हो मेणबत्ती वापर. नामदेवाने केलं, सुबह शाम जो इकडे कुरान में सुबह शाम जो अंगार के समीत वही बरकत वाला है, महिमावान वही है, वो अंगार में रहता है, तब तक नमाज कायम कर. इकडे नामदेवाने सांगितलं, कली चांती होणार कलंकी, मारील म्लेंच की घोडावरी, करील धर्माचे उभारी तो वरी साधन आहे, संतांची संगती लावा म्हणे. हे सगळ्या डेटा 1944 संपलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे इस्लाम धर्म म्हणा तुम्ही कुठले असू दे किंवा ख्रिश्चन धर्म तेच आहे, फक्त त्यांना हवा ज्ञात पाणी नाहीये. सगळ्याच कॉमन आहे की हो. नाही अग्निहोत्रच आहे, एक वेगळ्या पद्धतीने अग्नीची पूजाच ते करत आहे. किती प्राचीन आहे. आणि क्रिएशनला दिले हो. बरं. त्याला फुटपट्टी कुठे लावताय? त्या मेंटेन जर घरकुल चालत असेल तर आजोबांनी जी काही तुम्हाला स्टाईल दिलेली आहे ती जर पाळली तर चालते ना, व्यवस्थित चालतं ना. अगदी डायव्हर्शन चुकीची गेले. खरंय. आणि आपल्या चर्चेतून असं एक सार निघतंय, सगळ्या धर्मांचा पाया गाभा हिंदू धर्मच आहे. सनातन हिंदू हिंदू असं धर्म. म्हणण्यापेक्षा वैदिक सनातन म्हणा. वैदिक सनातन, पण हिंदू हा आलाच त्यामध्ये. जवळ आहे आपल्याला कल्चर ते. बरोबर. म्हणजे हा तोच मूळ गाभा आहे, त्यावरच सगळे धर्म आहेत. नाही, मग ते मूळ कोणतेही गाभा असो. वैदिक सनातन धर्म, वैदिक हा मूळ गाभा. सनातन धर्म. कुठल्याला दीज आर द मॅन-मेड बाउंड्रीज. आणि त्याचा धर्म एकच म्हणजे अग्निहोत्र, इतकं सोपं आपण म्हणू शकतो. आणि सर्वसामान्यांना ज्ञात मनुष्य सनातन मनुष्य धर्म, मानवता हा एक धर्म आहे. खूप लव दाय नेबर, खरे. शेजारावर प्रेम कर, ह्या सर्व संतांची प्रेषितांची अवतारांची एकच शिकवण आहे, प्रेम कर. लाय दर अनागो हत्या वैविमा, निरापराध प्राण्यांची हत्या करणं महाभय.
असं आहे ते. खूप सुंदर. प्रेक्षकांना अजून एक मला विचारायचं आहे, शिवपुरीमध्ये तुम्ही कधी आलात काय? पाहत आहात ह्याच्यातले कोणी आलाय आणि अनुभव घेतलं का? आणि असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि नाही तर येऊन अनुभव घ्या. किती पवित्र वाटतं इथे, आणि आपण बसलोय ते इथे सोनामाता मंदिरात आहे, म्हणजे इथले वाईब्स म्हणा किंवा अग्निहोत्राची प्रचिती इथे येते. खूप छान. तुम्ही नक्की भेट द्यावी असं मला वाटतं. आणि आमची चर्चा तर पुढे आम्ही चालू ठेवतच आहोत. परशुरामांचा उल्लेख येतोय अग्निहोत्रामध्ये म्हणा किंवा शिवपुरीच्या ह्याच्यात. परशुरामांनी गजानन महाराजांना दृष्टांत दिला असं ज्ञात आहे, आणि अक्कलकोटमध्ये गुरुमंदिर आहे. तर हे जे अग्निहोत्र आता चालू आहे, म्हणजे ज्याचे काही नॉर्म्स दिले आहेत, कंडिशन आहेत, हे असं करावं असं, जे गजानन महाराजांनी, म्हणजे त्यांचा खूप मोठा वाटा आहे, हे त्यांनी सगळं घालून दिलंय आणि आपल्याला त्या ह्याच्याप्रमाणे आपण चालतोय. तर हे परशुरामांनी श्री गजानन महाराजांना सांगितलेलं आहे हे असं कर, का कुठून नेमका आत्ताचा जो वेदांचं मी काय झाली घटना अशी आहे, जेव्हा गादीवर आल्यानंतर एक दिवस भगवान परशुराम समोर 3 डायमेन्शनमध्ये प्रगट झाले. बर आणि असं दृश्य दाखवलं, 4 श्वान गर्भगडीत पडलेले, म्हणजे मरणावस्था अवस्थेत. महाराजांनी ताडलं 4 श्वान म्हणजे 4 वेद आणि वैदिक धर्माची स्तुती अशी मरणोत झाली आहे. सद्गुरूंना त्याचं पुनर्जीवन हवं आहे, त्यावेळेस ताडलं. आणि असं म्हणोपर्यंत ते अदृश्य अदृश्य, हो गुरुदक्षिणा म्हणून पाहिजे, हो हो आम्हाला पाहिजे असं म्हणून ते अदृश्य झाले. महाराजांना तो चुकून त्यांनी कागदावरती लिहून ठेवलं, शब्द चुकवणे म्हणून. आणि पुढे दसऱ्याच्या मुहूर्तावरती त्यांना हळद लागली ती. आता हे दिवस कधी येतो, सद्गुरूंची चरण कधी दिसतात. आणि 1944 1944 दसऱ्याला सकाळी 9 वाजता परत ते चरण शिरना दिसले. आणि दिसता क्षणीच त्यांनी प्रतिज्ञा घेतली, मी श्रुतांचं पुनर्जीवन करेन. ती तुम्हाला दाखवतील ते तो स्पॉट. द मोमेंट ही मेड द सुप्रीम ऑफ द 7 वर्सेस डिसिड ऑन द प्लॅनेट. वेदांचं 7 श्लोकामध्ये हे काय कंपोज केलेलं नाही, इट वॉज रिव्हिल्ड ऑन मोमेंट ही मेड, तोंडातून शोधत ते धर्मस्तंभावरती पोहोचले. यदा शुठम जगत सर्वम तदा लोक पितामह चतुर्वेद समायुक्तम शाश्वतम धर्ममादिशत किम सत्कर्म किम अध्यात्मम यदि विज्ञातुमर्ति सर्वशास्त्रेषु ग्रंथेषु प्रमाणम परमश्रुति आर्ष ग्रंथेषु सर्वेषु श्रुति प्रामाण्यत सर्वतः सारमादित्या निजकत शुष्कवादर्ता के चिन्यान वर्णित साधु सर्वे ते विलयम यान्ति मिथ्या कलट नास्तिका वेदिनेन्द्रका पाखंडा वेद दूषका एते सर्वे विनश्यन्ति मिथ्याचारम यद्यदान तपकर्म स्वाध्याये निरतो एष एव हि सत्यधर्म. हाच आणि हाच तो मूलधर्म. नक्की. आणि आपण म्हणू त्याला एकच नाव देऊ, तिथून हे सगळे अग्निहोत्र चालू. आणि त्याचा मूळ भस जीवनशैली, अग्निहोत्र जीवन पद्धती. आणि आता विचारतच आहे आपल्या चर्चेच्या तत्वच असं आहे, जे फेकाल त्या अनंत रूपाने मिळतं. मी किती मिरच्या खाल्ल्या तरी तुम्हाला त्रास होत नाही. तुम्ही 4 मिरच्या गॅसवर टाका, सगळ्यांना त्रास होईल. तुम्ही चंदन टाका. मुद्दा काय, तुम्ही कोण, मी कोण, माझं स्टेटस काय, माझा कलर काय, मी आस्तिक आहे काय नास्तिक आहे काय, लिटरेट आहे का इलिटरेट आहे, ॲब्सोल्युटली नो वन. आणि वर्स्ट थिंग इज नो चॉईस. ज्या इन्व्हायरमेंटमध्ये मी वाढवलंय, तुम्हाला आवडो अगर न आवडो, चांगला किंवा वाईट, आस्तिक असा नास्तिक असा, बरोबर, डायरेक्ट इम्पॅक्ट म्हणा. हवेचा प्राणाशी, प्राणाचा मनाशी, मन हे सगळ्या गोष्टीचं कारण. आणि मनाचा विचाराशी, ज्या आता विचाराने परिस्थिती नमस्कार करतानाच मी मारामारी करतो. नमस्कारचा खंच वेगळा आहे. न मन ज्या बुद्धिमान आदर्शांच्या पायावरती डोकं ठेवतात, त्यांचं आदर्श जीवन आपल्या जीवनात उतरवणं ह्याला दर्शन म्हणजे. वा, खूप सुंदर. कुठल्या अवताराने सांगितलं की मनी एवढं करा अंगारा पाडतो. ज्यांनी अवतार घेतले त्यांना 14 वर्ष वनवास भोगायला लागला. हो आहे. प्रभाते मुनी राम चिंतित जावा पुढे वैकरी. रामराज्य काय होतं, हो, रामराजी यज्ञ आहे, बरोबर, पुत्र कामिष्टी यज्ञाचे प्रसादमुखी जन्म आहे. 5व्या-6व्या वर्षी त्यांना गुरु घेऊन पोटेक देण्यास जोपर्यंत घराघरातून आणलं सोन्याचा धूर येत होता. पंचमा होतं, देव होता, सोन्याचा धूर मग सोनं लागत होतं का, रुसू चांगला होता,
पिकं चांगली येत होती, माणसाचे स्वभाव चांगले होते, संपन्नता. प्रजा सुखी होती, समृद्ध होती, बुद्धीचा ऐकू हाय लेवलला होता, प्रेम होतं, शांतता होती. ही ती कल्पना आहे. वैचारिक बदल घडण्याशी कसे घडणार आहे? पुन्हा स्वच्छ करायचं म्हटलं, मॅडम तुमचा फ्लॅट पहिला स्वच्छ करायला पाहिजे ना. बरोबर, स्वतःपासून मग सुरुवात. आतनं चेंज घालतो, दृष्टिकोनच बदलणार नाही ना. बरोबर. आणि सगळ्यात म्हणजे आश्वासन, हम्म. घाबरू नको, आम्ही आहोत. हम्म. ती अनुभूती घ्यायला कागदावरती येत नाही, तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, जे स्वामींनी सांगितलं म्हणजेच अग्निहोत्र असं आपण म्हणू शकतो. डायरेक्ट, अगदी. कारण त्यांचं अस्तित्व तिथे त्या वेळेला आहे. देवाचे द्वारी उभा क्षण बने, हा तो क्षण आहे. बरोबर. आणि तेने मुक्तीची हरी साधी. मग तेच आहे, अरे वा. हरिमुखे म्हणाने हरिमुखे घाला, असं आहे ते. बर. आणि डे टू डे लाईफ मध्ये हेच होतंय, तुम्ही म्हणाला फक्त याचकाचं काम होतंय आणि दाता कसं बनायचं हे अग्निहोत्र शिकवतं. सगळ्याच बाबतीत दाता होत आहे आणि देणारा कधी दुःखी नसतोय. हो, खरंय. देणारा कधीही दुःखी नसतो, खेचणारच दुःखी असतो, घेऊन सुद्धा हम्म. आणि आताच्या परिस्थितीमध्ये हे एकदम लागू पडतं. अगदी. नाही, जागतिक स्तरावर जे युद्ध चाललंय तर त्याला सुद्धा हा रामबाण उपाय आता बघा की लहान झोपडी बसून दिल्लीपर्यंत. हो. मग वैयक्तिक काय, मला पाहिजे, आय वॉन्ट टू ओव्हरकम यू. ओके. आणि हे म्हणजे लहान मुलापासून ते कुठेही पाहू शकता तुम्ही, हीच मानसिकता आहे. ते एकदम आलेली नाही हो, आतनं पोखरत चाललेलं आहे. ट्रिमंडस ट्रेस इज देअर. नातवापासून ते आजोबापर्यंत, कारण जिथे तिथे माझी इन्व्हेस्टमेंट आहे. आय टू वॉन्ट टू सर्वाईव्ह, आणि ते करायला मग मी पेपर वाचताना सुद्धा अंगावर काटा येतो माझ्या. खरंय. आता अग्निहोत्राने काय होतं हे आपण पाहिलं. वैचारिक म्हणजे दृष्टिकोन बदलला की जीवन सगळंच बदलतं. बदलतं. पण एक थोडक्यात प्रेक्षकांसाठी आजारांवर पण अग्निहोत्र केल्याने परिणाम अद्भुत, होतो. म्हणजे ते भस्मापासून जेवढे ॲश जे आहे ना, तर सकाळची संध्याकाळी काढावी, संध्याकाळी सकाळची काढावी, लगेच हे करू नये. ट्रिमंडस हे म्हणजे पिरियडिक टेबलमध्ये असं म्हटलं 108 एलिमेंट आहेत. अग्निहोत्र करायच्या अगोदर 32 एलिमेंट्स आहेत. तूप, तांदूळ, गोऱ्या आणि पात्र. आफ्टर आहुती दे फाउंड 92 to 96 एलिमेंट्स, ऑलमोस्ट ऑल. ते एवढं ट्रिमंडस हे आहे की तुमचे काय म्हणतात त्या रेजिस्टन्स वाढवतं. बरोबर. पाण्यात टाका, पाणी 10 मिनिटात अल्कलीन होते. लिटमस घेऊन बसायचं, तुम्ही घरी करू शकता हे. नाही, खरंय. हां, इट्स अ ट्रिमंडस हिलिंग पॉवर. गायच्या तो सुरू करा. ॲस्थेटिक पेशंट, डायबिटिक पेशंट, ड्रग ॲडिक्टेड, मोठमोठे ह्याच्या आता अग्निहोत्र प्रयोग डॉक्टर गोलेच्या दिल्ली कमांड केलेला आहे. डॉक्टर सेल मूर्ती अलायड दिल्ली कमांड. DOD 25 वर्ष ते हे होते. 89ला पेपर दिसून गेलाय त्यांना. जेव्हा तुम्ही 2 आहुती देता, विदिन स्पॅन ऑफ 1 मिनिट अल्फा इनहॅन्समेंट अँड डेल्टा डिप्रेशन. दीज आर द मेडिकल टर्म्स, आय एम नॉट द मेडिकल. फाइंडिंग इज सुप्रीम स्टेट ऑफ ट्रँक्विलिटी, अत्यंतिक मानसिक स्वास्थ्य. हे नवीन काय आले, कागदावरती आले. वेदामध्ये एक लाईन आहे, प्रत ग्रहपती अग्नी, सायम सायम सौ मनुष्य. सूर्योदयाचा अग्निहोत्र 12 तास, सौ मनुष्य पॉझिटिव्ह एनर्जी. आणि तुझा 12 तासाचा जो गाडा आहे संसाराचा, अतिशय विदाउट ऑब्स्टेकल, श्रेयस आणि निःश्रेयस वेदांनी म्हणलेलं आहे. नाही, खरंच अग्निहोत्राचे किती सुंदर फायदे आहेत, शारीरिक, मानसिक आणि त्यानंतर समाजामध्ये सुद्धा. हे आपल्या चर्चेतून कळालं. आणि शिवपुरी हे त्याचं आद्यपीठ आहे अग्निहोत्र प्रसार प्रचाराचं. आणि तुम्ही हे कार्य करत आहातच शिवपुरी संस्थानाशी निगडीत राहून. आणि नक्कीच आमच्या प्रेक्षकांना अग्निहोत्र म्हणजे काय हे तर कळालंच आहे, कसं करायचं आणि काही वयाचंही बंधन नाही आणि किती सोपा यज्ञ आहे हे अण्णा तुमच्याशी चर्चेतून आम्हाला कळालं आहे. आणि अशीच पुन्हा एकदा चर्चा करू. प्रेक्षकांना आवडलं तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला अजून काय जाणून घ्यायला आवडेल अग्निहोत्राबद्दल. आणि पुन्हा आम्ही बोलूच मनसोक्त गप्पामध्ये अण्णांना. आणि खूप तुम्ही सुंदर मार्गदर्शन केलं आणि एवढ्या सुंदर अशा या जाज्वल्य ठिकाणी बसून आज आपण चर्चा करत आहोत. त्यासाठी तुमच्या मार्गदर्शनासाठी खूप खूप धन्यवाद. आम्हाला आपल्या विश्ववाणीचं आपला तुमचा दोघांचाही धन्यवाद, आभारी आहे.